आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। क्षण एक गेली चित्तवृत्ती मग ते ब्रह्मयाते पुसती कैसी करावी युक्ती तपशक्ती तुम्हासी जाणा। ब्रह्मा बोले देवा प्रति जाणे मी तपाची रीती यत्न करावा कवणे गती तुलना युक्ती करीन। विप्रे सती ते श्रापिले ते तप तुलना प्रति आले। तिन्हे सूर्या ते स्तंभिले तेथे न चले विप्राचे। म्हणोनी ईचे तपश्रेष्ठ विप्रतपाहुनी उत्कृष्ट। आता हे जिंकिजे जेणे आरिष्ट तरी ते स्पष्ट अवधारा। इजहुनी असेल पतिव्रता ते आराधावी तत्वता। अंगीकारील ते जै माता तै हे आता जिंकिजे। तिये पुत्रत्व साहोनी येथवरी आणा पाचारुनी। ते जिंकील इज लागुनी विप्रकरणी मोडेल। आता पुसाल ते कवण तरी परिसा मी सांगेन। परिते येता महाकठीण तिघे जण येथवरी चलापा। अहो अत्रीची वनिता महासती पतिव्रता। नाम अनसुया सर्वथा तिची कथा अपूर्व। सकळ पतिव्रता माझी श्रेष्ठ चिन्हे तिची सहजी। तिन्ही जाणावी सहजी ते बरवी स्वकाजा। स्वधर्मू भरतारा कारणे त्याचा लोपू होऊन देणे। हे एकी पूर्ण जाणा खुणे पुढती बोलणे अवधारा। देवांना प्रश्न पडला। देवांच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला की विप्राचं बोलणंही तितकंच सत्य आहे, अतिशय स्वाभाविक आहे। मांडव्य ऋषींनी दिलेला शाप हा त्यांच्या तपोबलाने त्यांच्या तोंडातून पडलेली ही वाणी, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले हे शब्द हे निश्चित सत्य आहेत। ते कधीच खोटे होणार नाहीत। आणि त्याच बरोबरीनं या कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीच्या तोंडून बाहेर पडलेली वाणी ही सुद्धा सत्यनिष्ठ आहे, तितकीच तुल्य बळ आहे आणि तितकीच सामर्थ्यवान आहे। जितकं मांडव्य ऋषींच्या तपाचं बल श्रेष्ठ आहे, त्याचं सामर्थ्य जितकं थोर आहे, त्याच बरोबरीनं त्याच्या तुलनेत या कौशिक ब्राह्मणाच्या
पत्नीच्या मुखातून निघालेला शब्द सुद्धा तितकाच बलवान आहे, तितकाच सामर्थ्यवान आहे, तितकाच थोर आहे, तितकाच श्रेष्ठ आहे. आणि मग दोघांच्याही मुखातून बाहेर पडलेली ही वाणी खूप नैसर्गिक, खूप स्वाभाविक. कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला वैधव्य नकोय, कारण सूर्य उगवल्यानंतर तिला वैधव्य प्राप्त होणार आहे, असं मांडव्य ऋषींनी दिलेला असा शाप आहे. आणि मांडव्य ऋषींच्या मुखातून निघालेली वाणी कधीही खोटी होणार नाही, हे सत्य आहे. आणि मग काय करावं हा संदेह निर्माण झाला आणि सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाला विचारलं की हे तपोनिधी, आपण आम्हाला काही यातून मार्ग सांगावा. आणि तेव्हा ब्रह्मा बोले देवाप्रती, जाणे मी तपाची रीती, येतनू आता कवणे गती, तुलना युक्ती करीन. तर काहीतरी करणं भाग आहे. तपोबलानं निर्माण झालेला बाहेर पडलेला शब्द हा श्रेष्ठ, ज्येष्ठ, सत्य हे जरी खरं असलं तरी यातून काहीतरी युक्ती केली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. विप्रे सती ते श्रापिले, ते तप तुलना प्रती आले, तिने सूर्या ते स्तंभिले, तेथे न चले विप्राचे. ब्राह्मणाने, ऋषीने सतीला शाप दिला, पण तितक्याच तुल्य बळानं, तेवढ्याच सामर्थ्यानं जे वचन सतीच्या मुखातून निघालं तेही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सूर्य त्याच ठिकाणी स्तंभित झाला, तो उगवतच नाहीये. आणि त्यामुळे सृष्टीचा विनाश होतो की काय अशी अवस्था निर्माण झालीये. तेव्हा काहीतरी यातून युक्ती काढण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी विचार केला पाहिजे. ब्रह्मदेव म्हणतायत, जिनं प्रत्यक्ष सूर्याला स्तंभित केलं, तिचं तपोबल, तिचं सामर्थ्य हे विप्रापेक्षा उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे असं मानलं पाहिजे. म्हणून इचे तप श्रेष्ठ, विप्र तपाहुनी उत्कृष्ट, आता जे जिंकिजे जेणे आरिष्ट, तरी ते स्पष्ट अवधारा. आता हे स्पष्ट आहे की जिनं सूर्याला थांबवले, त्या सतीचं, त्या पतिव्रतेचं सामर्थ्य, बळ, सत्यवचन हे मांडव्य ऋषींच्या सत्यवचनापेक्षा श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे, थोर आहे, सामर्थ्यवान आहे. आणि म्हणून आता हे जर आरिष्ट आपल्याला टाळायचं असेल, संकट आपल्याला दूर करायचं असेल, तर ही जी कौशिक ब्राह्मणाची पत्नी आहे, ही जी पतिव्रता आहे, ही जी श्रेष्ठ सती आहे, हिच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ पतिव्रता आहे का, महासती आहे का हे पाहिलं पाहिजे. आणि ती जर असेल, ती जर आहे, तर तिची प्रार्थना आपण तत्वतः केली पाहिजे. आणि तिनं जर आपली विनंती मान्य केली तर कदाचित हे संकट टळू शकेल. त्या पतिव्रतेची विनंती आपण करायला हवी. त्या पतिव्रतेला जी काही इच्छा आहे ती पूर्ण करून देवांनी आता तिला जिंकायला हवं आणि तिला इथवर आणायला हवं. म्हणजे जिथे हा कौशिक ब्राह्मण, मांडव्य ऋषी आणि कौशिक ब्राह्मणाची पत्नी हे देव जमा झालेले, तिथवर या महासतीला आणायला हवं. अशी कोणी सती आहे का? आता पुसाल ते कवण, तरी परिसा मी सांगेन, परी ते येता महाकठीण, तिघे जण तेथवर चलापा. अहो अत्रीची वनिता, महासती पतिव्रता, नाम अनसुया सर्वथा, तिची कथा अपूर्व. आणि ते सांगतात की अशी महासती जी या सतीपेक्षा म्हणजे कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, सामर्थ्यवान आहे, पतिनिष्ठ आहे, धर्मनिष्ठ आहे, आपल्या पतीचा धर्म अखंडपणे चालवणारी आहे, अशी एक महासती
मला माहिती आहे. त्रिभुवनात तिची कीर्ती आहे, सारे जण तिला जाणतात. आणि हे महाकठीण असं संकट दूर करायचं असेल तर आपण तिथवर गेलं पाहिजे. आणि ती कोण आहे तर अहो अत्रीची वनिता, महासती पतिव्रता, नाम अनसूया सर्वथा, तिची कथा अपूर्व. महासती ही जी अनसूया आहे ती अत्रि ऋषींची पत्नी महासती आहे. आणि तिची कथा मोठी अपूर्व आहे, अद्भुत आहे, श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे. ही कशी आहे, तिची कथा अपूर्व कशा पद्धतीने? तर ब्रह्मदेव सांगतायत, सकळ पतिव्रता माझी, श्रेष्ठ चिन्हे तिची सहजी, तिनी जाणावी सहजी, ते बरवी स्वकाजा. स्वधर्मू भरतारा कारणे, त्याचा लोपू होऊ न देणे, हे ये की पूर्ण जाणा खुणे, पुढती बोलणे अवधारा. पतीची सेवा करणारी, अखंडपणे त्याची पूजा करणारी, आपला भ्रतार त्याची सेवा हाच आपला स्वधर्म आहे हे मानणारी, हे ये की पूर्ण जाणा खुणे, पुढती बोलणे अवधारा. आणखी मी काही सांगणार आहे, आपण ते ऐका. कशी कथा अपूर्व आहे, ही महासती कशी आहे, पतिनिष्ठ कशी आहे, पती सेवा व्रती कशी आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही ऐका. ती कशी आहे तर निज भरता तो ईश्वरू, विश्व करता नाही इतरू, दुसरा ऐसा हा निर्धारू, पुढती प्रकारू ऐका. आपला पती हाच ईश्वर आहे, विश्व करता नाही इतरू, या विश्वाचा या सृष्टीचा करता दुसरा तिसरा कोणी नाही तर आपला पती आहे. त्याची सेवा हाच माझा धर्म आहे, हा तिचा विश्वास आहे, हा तिचा निर्धार आहे. आणि आणखी काय आहे, सगुण झाले ते जेथुनी, ते पै देखे पुत्रस्थानी, दुसरा पुरुष ऐसे न म्हणी, ते करणी तिसरी पै. संपूर्ण जीवसृष्टी हे जे सगुण रूपाने नटलेलं हे पृथ्वीचं रूप आहे. हा जो प्रत्येक सजीव आहे, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, मनुष्य मात्र आहेत, भूतगण सगळेच, जे सगळे आहेत ते पुत्रा समान मानणारी, त्यांच्यावरती पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करणारी, अतिशय सगळ्यांवरती माया करणारी, जिव्हाळा लावणारी अशी ही सती आहे. आणि या सतीची जी चिन्ह आहेत, ही चिन्ह दुसरी तिसरी कुठलीच नाहीत, तर ती फक्त सेवा. तिन्ही चिन्हे अलंकृत. ही कुठली कुठली तीन चिन्ह सांगितली आहेत? एक, आपला पती हा आपला ईश्वर आहे. दोन, दुसरा ईश्वर किंवा दुसरा पती, दुसरा पुरुष या विश्वातच अस्तित्वात नाही. आणि तिसरं, जीवसृष्टीवरचा प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक सजीव हा तिला पोटच्या लेकराप्रमाणे, ती सगळ्यांना पुत्राप्रमाणे प्रेम करते. आणि हे जे तीन तिचे अलंकार आहेत, हे तिचे तीन गुण आहेत. आणि म्हणून हिच्याशिवाय दुसरं कुणीही श्रेष्ठ, समर्थ असं कुणीही नाही. पुढे ते म्हणतायत, आणा संप्रार्थून येथ, ते हे समस्त हरील. आणि ही महासती, हिला इथं आणलं पाहिजे. तिची विनवणी करावी, तिची विनंती करावी, तिची प्रार्थना करावी. आणि इथं तिला आणाल तर हे संकट कदाचित दूर होईल. इथुले पद्मजे बोलिले, इथुले पद्मजे बोलिले, ऐकोनी देव आनंदले, महा उचित म्हणती भले, चालिनले सकळही. ब्रह्मदेवानी हे सांगितलं, इथुले पद्मज बोलिले, कमळातून ज्याचा जन्म झाला पद्मज असे ब्रह्मदेव, त्यांनी एवढं सांगितलं, एवढं म्हणाले. आणि सगळे देव
हे ऐकून आनंदले की ठीक आहे, आपण या सतीकडे, या महासतीकडे जाऊ, तिची विनंती करू, महा उचित यथायोग्य. हो ठीक आहे असं म्हणाले आणि म्हणती भले, वा वा छान, आपण या महासतीकडे जाऊया. आणि सगळेजण तिच्याकडे जायला निघाले. मार्गी तिचेची आख्यान देव करीती स्तवन, ऐसे पावले ते स्थान तिघे जण समर्थ. मग ते देखून अनुसया पुत्र दृष्टी देखे तया, बोलती झाली महामाया येथे काह्या आला ती. हे सगळे देव तिच्याकडे निघाले. 3 देव, इतर इंद्रादी देवगण, ऋषी, सप्तर्षी, ब्राह्मण, आणि हे सगळेजण महासतीकडे आले. आणि रस्त्यामध्ये जाताना दासोपंत वर्णन करतात, मार्गी तिचेची आख्यान देव करीती स्तवन. या महासतीचंच गुणगान सुरू आहे, तिची कीर्ती, तिची प्रसिद्धी, तिची स्तुती हे देवगण गातायत. मार्गामध्ये तिचं संकीर्तन करतायत, तिची स्तुती गातायत. आणि असं करत करत तिच्या जवळ येऊन पोहोचले. या सर्व देवांना तिनं पाहिलं. मग ते देखून या अनसूया मातेनं या सर्वांना बघितलं आणि पुत्र दृष्टी देखे तया, आपल्या पुत्रवत दृष्टीनं या सगळ्यांना तिनं बघितलं. तीनही देवांना बघितलं विशेष करून, असं म्हटलंय त्यांनी. कारण ऐसे पावले ते स्थान तिघे जण समर्थ, मग ते देखून या अनसूया पुत्र दृष्टी देखे तया, बोलती झाली महामाया येथे काह्या आला ती. आणि मग महासती अनसूयेनं हे या तिघांनाही बघितलं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना पाहिलं आणि तिनं विचारलं, ती बोलती झाली, हे देवतांनो, आपण या ठिकाणी का म्हणून आला आहात? काय बरं आपलं काम आहे? आपण इथे का आला आहात? आणि दिगंबरानुचरू म्हणे पुढे देवांचे बोलणे, कथा परिसतू शहाणे सावधान मानसे. दासोपंत म्हणतात दिगंबरानुचरू म्हणे. दासोपंतांची ही नाममुद्रा आहे. तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, त्याप्रमाणे दासोपंत स्वतःला दिगंबरानुचर असं म्हणतात. दासोपंत म्हणे असं म्हणूया. दिगंबरानुचर म्हणे पुढे देवांचे बोलणे, कथा परिसतू शहाणे सावधान मानसे. श्रोत्यांना विनंती करतात, अतिशय सावधान चित्तानं आपण ही कथा पुढे ऐका. देवांचं बोलणं पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. इति श्री दत्त महात्म्ये अध्याय 4 समाप्त. अध्याय 15. पंचमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. देव प्रार्थिती अनसूया जगज्जननी आदिमाया, धर्मस्थापक भवयेया प्रसन्न होईते आमुते. अंबे आजीचा वोदिनी, उद्भव स्थिती प्रणये तिन्ही. तुझ्या हाती सत्यमानी ये जनी वर्तता. वैदिक धर्म हे सकळ केवळ झाले निर्मूळ. आजी तया तुझे बळ विप्रकुळ रक्षिपा.
याग यज्ञ तुझ पासुनी, ऐसे मानले वो या जनी, वचन ते स्थापिवो धर्मिणी, नाभी वचनी बोलपा. ऐका अवधूत पुराण, पुण्यकथा ब्रह्मज्ञान, महापातक दहन, पुण्यश्रवण करिता. तीनही देव या महासती अनसुया मातेच्या दारी आलेत. अनसुया मातेनं ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांना पाहिलं मात्र, आणि तिनं प्रश्न केला, आपण इथे देवलोकातून आपण तीनही देव इथे येण्याचं खरंच काय बरं कारण आहे? आपण इथे का आला आहात? काय सेवा करू? आणि या तीनही देवांनी आपले हात जोडले आणि अनसुया मातेला प्रार्थना केली. देव प्रार्थिती अनसुया, जगत जननी आदिमाया, धर्मस्थापक भवयेया, प्रसन्न होईते आमुते. तीनही देवांनी हात जोडले. ब्रह्मा विष्णू आणि महेश या महासतीला प्रार्थना करतायत, विनम्र प्रार्थना करतायत, विनवणी करतायत. हात जोडले आणि जगत जननी, हे आदिमाया, या संपूर्ण सृष्टीची धर्म स्थापना करणारी तूच आहेस. प्रत्यक्ष आदिमाया जगत जननी तू आहेस. आम्हाला प्रसन्न होऊन आम्हाला वरदान दे. अंबे अंबे आजीचा वोदिनी, उद्भव स्थिती प्रलये तिन्ही, तुझ्या हाती सत्यमानी, ये जनी वर्तता. हे जगदंबे, हे आदिमाया, जगत जननी अंबे, तू जर आज आम्हाला प्रसन्न झाली नाहीस तर या सृष्टीचा नाश हा निश्चित आहे. खरं म्हणजे तुझ्याच हातामध्ये उद्भव स्थिती प्रलय तिन्ही, या सृष्टीची निर्मिती, या सृष्टीचं पालन आणि या सृष्टीचा नाश खऱ्या अर्थानं केवळ तुझ्या हातामध्ये, हे सत्य आहे. वैदिक धर्म हे सकळ केवळ झाले निर्मूळ, आज तया तुझे बळ, विप्रकुळ रक्षिपा. हे माय माऊली जगत जननी अंबे, वैदिक धर्माचं रक्षण करण्यासाठी, त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी, त्याचा नाश होऊ नये म्हणून केवळ तुझंच बळ आज कामाला येणार आहे. तू आमची सहाय्यता कर. काय झालंय याचं वर्णन देव पुढे करतायत. याग यज्ञ तुझ पासुनी, ऐसे मानले वो या जनी, वचन ते स्थापिवो धर्मिणी, नाभी वचनी बोलपा. आमच्या पाठीशी उभी राहा. नाभी नाभी हे वचन आपण अनेकदा ऐकतो, वाचतो पुराणामध्ये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं त्याचं मराठी त्याला म्हणता येईल की भाषांतर करता येईल. नाभी वचनी बोलपा, आमच्यासाठी, आमच्या पाठी राखण्यासाठी तू चल, आमच्यावर प्रसन्न हो. यज्ञ याग तुझ्यापासूनच आहे, वैदिक धर्म तुझ्यापासून आहे, सृष्टीची निर्मिती तुझ्यापासून आहे. आणि या जनांचं जगणं, या सृष्टीचं जगणं, प्रत्येक जीवाचं जगणं, सजीवाचं असणंच मुळात तुझ्यामुळे.
त्याचं मूळच तू आहेस आणि हे मूळच खांडायचा प्रयत्न मुळात इथे होतो आहे. आणि म्हणून तू हे निर्मूळ करू नकोस. नाभी वचन म्हणण्यासाठी, आमच्या पाठीशी उभी राहण्यासाठी माय जगदंबे तू चल. दासोपंत पुढे म्हणतायत, अवधूत पुराणातली ही कथा मी तुम्हाला सांगतोय. ऐका अवधूत पुराण, पुण्यकथा ब्रह्मज्ञान, महापातक दहन पुण्य श्रवण करिता. ही अवधूत पुराणातली कथा आलेली मी तुम्हाला सांगतोय. ही अशी पुण्यकथा आहे जिच्यामध्ये ब्रह्मज्ञान सांगितलेले आहे. आणि जे ब्रह्मज्ञान श्रवण केल्यानंतर ज्या श्रवणानं असं पुण्य प्राप्त होतं की महापातकांचं दहन होतं, महापातक दूर होतात, ती जाळली जातात, ती भस्म होतात, नष्ट होतात. या अवधूत पुराणातली कथा हे गुरुजी आपल्या शिष्याला सांगतायत दासोपंतांच्या शब्दातून. पुढे दासोपंत ही कथा कशी नेतायत, वर्णन कसं करतायत. अनसुया मातेची विनवणी केल्यानंतर माता काय करते, ही महासती, तिचं बळ, तिचं तेज, प्रत्यक्ष सूर्याला स्तंभलेली कौशिक ब्राह्मणाची पत्नी, तिचा आक्रोश, तिला विधवा होणं मान्य नाही म्हणून तिनं उच्चारलेली स्वाभाविक वाणी आणि त्यातून घडलेला हा संपूर्ण अनर्थ. आणि या अनर्थावरती ब्रह्मा विष्णू महेश महासतीकडे विनंती करण्यासाठी गेलेले की हे संकट दूर व्हावं. अनसुया मातेची विनवणी हे देव करतायत. आणि पुढे दासोपंत म्हणतात की अवधूत पुराणातली ही कथा ब्रह्मज्ञान सांगणारी, महापातक दूर करणारी कशी आहे मी तुम्हाला सांगतो. आपण उद्या याच ठिकाणी याच वेळी ही पुढची कथा दासोपंतांच्या शब्दात ऐकूया. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय.